नमस्कार. शिवण्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी आज तुम्हाला कच्च्या कैरीची चटणी करून दाखवणार आहे. तर हे बघा, मी तर कच्ची कैरी घेतली आहे, धुवून साल काढून घेतले आहे. तेल, कढीपत्ता, वाळलं खोबरं, जिरं, लसणाच्या 3-4 कुड्या, आलं, कच्च्या मिरच्या, भाजकं शेंगदाणं, कोथिंबीर, थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ आणि जिरं आणि मोहरी. तर आता इथं मी पातेलं ठेवलं आहे, त्यात मी तेल घालून घेणार आहे. यात आता मी मिरच्या भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून मिरच्या जरा भाजूनच घ्यायच्या. तर आता हे मी आंब्याचे काप यात घालून घेणार आहे, मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्यात मी आता शेंगदाणं, तर आता मी खोबरं सुद्धा घालून घेणार आहे. जिरं, लसूण आणि आलं, तर हे सगळं मी घालून घेतलं आहे. आता यातच मी भाजलेल्या मिरच्या तेलात मिक्सरच्या तेलात घालून घेतल्या आहे. तर यातच मी आता थोडी साखर आणि चवीपुरतं मीठ पण घालून घेणार आहे. तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे बघा, मी बारीक करून घेतले, ह्याची चटणी करून घेतली आहे कैरीच्या आंब्याची. तर आता इथं मी छोटंसं पातेलं ठेवलं आहे फोडणी द्यायला. त्याच्यात मी जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून घेणार आहे. त्यात मी तडका कैरीच्या चटणीत घालून घेणार आहे. हे बघा, ती मस्त हे बघा, आपली कैरीची चटणी मस्त तयार आहे. किती छान आणि मस्त दिसायला आहे. हे तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, नाचण्याच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकताय. जर ही माझी कैरीची चटणी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच माझ्या रेसिपी पाहता. थँक्यू.